बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थिनींनी शिवजयंतीचे औचित्य साधून हातात मशाल घेऊन एका रात्रीमध्ये तब्बल 45 किलोमीटरचं अंतर पार करत केलेल्या नव्या विक्रमाची। पिंपरी चिंचवड शहरातील श्री गणेश व्यायाम मंडळ स्पोर्ट्स क्लब प्रत्येक वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून मशाल दौडचे आयोजन करत असते। विशेष म्हणजे यामध्ये फक्त विद्यार्थिनींचा सहभाग असतो, तसेच या मशाल दौडमध्ये 7 ते 16 या वयोगटातील मुली सहभागी असतात। या स्पोर्ट्स क्लब मधल्या मुलींनी शिवजयंती निमित्ताने मशाल दौड केली होती, ज्यामध्ये त्यांना सर्वात वेगवान मशाल दौड आणि अनेक किल्ल्यांवर मोहीम राबवल्याबद्दल आशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे। या विद्यार्थिनींनी पहाटे 2:20 तिकोना किल्ल्यावरून अग्निमशाल दौड करत 44.3 किलोमीटर अंतर कापले आणि सकाळी 7:11 म्हणजे 4 तास 51 मिनिटात ही मशाल दौड पूर्ण केली, ज्याची दखल स्वतः खासदार सुप्रिया सुळे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। या मशाल दौडीने पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा लावलाय। या मशाल दौडीत सहभागी असलेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टौधान जागृतम अष्टप्रधान वेष्टितम लयालंकार मंडित शस्य शस्य मारंगत राजरुचि धुरंधर प्रौढवताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत शिवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओम नमो पार्वती पदे हर हर महादेव। प्रत्येक वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील श्री गणेश व्यायाम स्पोर्ट्स क्लब जे आहे ते प्रत्येक वर्षी तिकोना गडावरून जे आहे भक्तिशक्ती चौकापर्यंत मशाल दौड करत असते, ज्याची दखल जी आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे आणि ज्याचं कौतुक जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केलं आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो, हे ते प्रशिक्षण केंद्र आहे, ज्या ठिकाणी जे आहे 7 वर्षापासून ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुली जे आहेत ते या मशाल दौडात सहभाग त्यांचा आपला नोंदवत असतात। आताच जर आपण पाहिलं तर नुकतीच शिवजयंती पार पडली, त्यानिमित्ताने जे आहे या स्पोर्ट्स क्लबच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी आपल्या नावावर एक नवीन विक्रम केलेला आहे। एका रात्रीमध्ये जवळपास त्यांनी 5 गडांची चढ उतार करत जे आहे एका रात्रीमध्ये जे आहे 45 किलोमीटरचं अंतर मशाल दौड करत जे आहे त्यांनी पार केलेलं आहे। आपल्यासोबत त्यांचे प्रशिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, ही जी कल्पना आहे ही तुमच्या डोक्यात कशी आली? जर आपण पाहिलं तर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जे आहे तुमच्या स्पोर्ट्स क्लबची नोंद झालेली आहे, 7 ते 14 वयोगटातील जे मुली आहेत त्यांनी देखील सहभाग नोंदवला, नेमकं काय म्हणणं आहे? याची थिंक आम्हाला आजच्या मुलींना जे प्रशिक्षण दिल्यानंतर जगामध्ये जगण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लढाई, की समोरच्या समाजाबरोबर काय असेल त्याच्यावरती लढाई करण्यासाठी मुलींनी सशक्त बनावं हा त्याच्या मागचा बॅकग्राऊंड होता। जे जिजामातांनी त्यांच्या शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी काम केले किंवा त्यांनी त्याच वेळेस तिथलच्या असलेल्या लेडीज आणि त्यांच्यासाठी जे काही काम केले त्यातला एक पार्ट म्हणून आम्ही हा पार्ट इथे बनवायचं ठरवलं। त्यामध्ये आमचे सर जे आहेत त्या संकल्पनेमध्ये सर्वात बेसिक त्यांनी काम केले आणि त्याच्यावरती आम्ही मग सगळ्यांनी सपोर्ट करून इथपर्यंत आणलेलं आहे। त्यामध्ये या मुलींनी आमच्याकडे 5 वर्ष झाली मुली आमच्याकडे दरवेळेस प्रॅक्टिस करतात आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्रिकोणाच नाही तर आता महाराष्ट्रातले सगळ्या जेवढे पण गड आहेत तेवढे सगळे आम्ही करायचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये त्यांना आम्ही लाठीकाठी, जिम्नॅस्टिक्स, रोप मलखांब, कराटे ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना आम्ही बॅकग्राऊंडमध्ये शिकवत असतो। त्यामध्ये आमचे प्रफुल्ल म्हणून श्री सर आहेत, हे प्रशिक्षक म्हणून तिथे काम बघतात, मी जिम्नॅस्टिक्सचं काम बघतो। माझे काही बाकीचे सहकारी आमचे अक्षय खानविलकर सर म्हणून आहेत, ते पण आमचे कराटेचे काम बघतात। असे आमच्याकडे आणि आम्हाला सर्वात मोठा सपोर्ट म्हणजे आमचे पालक आहेत।
पालकांनी त्यांच्या मुलांना आमच्याकडे जबाबदारी देऊन पाठवलं आणि आतापर्यंत आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही पालकांचे पण धन्यवाद सांगतो. अतिशय चांगली कल्पना आहे जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने तुम्ही मानवंदना वाहताय. ह्याच्या मागे जर आपण पाहिलं तर जसं तुम्ही म्हटलं की एका रात्रीमध्ये जवळपास 5 किल्ले जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि 45 किलोमीटरचं अंतर एका रात्रीत तुम्ही कव्हर केलेलं आहे. नेमकं ह्याच्यात किती विद्यार्थी होते? 7 ते 14 वर्षाचे वयोगटातील जे मुली होते, साधारण किती मुली होत्या? जो 4 मुली याच्यामध्ये याच्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये त्या 4ही मुलींनी 5ही गड एका रात्रीमध्ये चढले आणि उतरलेले आहेत आणि ते शेवटला या इथे आणून आम्ही त्याचा समारोप केलेला आहे. आणि त्या सगळ्या मुलींनी इतका चांगला प्रतिसाद दिला की दुसऱ्या दिवशी पण त्या फ्रेश होत्या आणि आम्हाला याच्यातून हे दाखवून द्यायचं की आजच्या मुलींनी असा काही जे उपक्रम टीव्ही समोर जाण्यापेक्षा असे काही नवीन उपक्रम जे खरोखर त्यांना काही प्रॉफिट्स होणार आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतोय. आपण पाहू शकतो आपल्या बरोबर काही विद्यार्थिनी आहेत ज्यांनी या मशाल दौडमध्ये जे आहे आपला सहभाग नोंदवला होता. दीदी, तुझं नाव काय? माझं नाव भक्ती दहीफळे. काय सांगशील तू? ह्याच्या आधी देखील 3 वर्ष अगोदर जे आहे अशाच पद्धतीने जे आहे आपल्या क्लब तर्फे ही मशाल दौड करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी देखील तू सहभागी होती. नेमकं काय म्हणणं आहे तुझं? मला खूप छान वाटतं मशाल दौड केल्यानंतर आणि असं भरपूर मुलींनी पण केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. तुझं काय म्हणणं ताई? तू देखील सहभागी होती. एका रात्री तुम्ही 45 किलोमीटर जे आहे ती मशाल दौड केलेली आहे. किती गड किल्ले तुम्ही ह्याच्यात कव्हर केलेले आहेत? आम्ही मागच्या वर्षी म्हणजे 5 गड किल्ले चढलेलो, तेव्हा आम्ही म्हणजे मशाल दौड 45 किलोमीटर व 4 गड किल्ले, आम्ही 5 गड किल्ले 17.5 तासामध्ये कव्हर केले होते. तर आम्हाला ते करून खूप म्हणजे चांगलं प्रोत्साहन भेटलं, छान वाटलं व म्हणजे असं आमच्यासारखं अजून बाकी मुलींनी करावं. म्हणजे आम्ही आता एवढ्या वर्ष 3 वर्ष झालं मशाल दौड करतोय, असं बघितलं तर फक्त मुलंच करतात, तर हे मुलींनीही करावं, असं वेगळं काहीतरी त्यांनी प्रयत्न करावा, म्हणजे घराबाहेर पडून पण त्यांनी काहीतरी वेगळं करावं, आमचं असं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक 7 वर्षाची मुलगी देखील आहे, ती देखील याच्यात सहभागी होती. दीदी, तुझं नाव काय? कारगी दीपक महाजन. तू पण या मशाल दौडीत सहभागी होती. आम्ही तुझ्या कराटेचे स्किल पाहिले. नेमकं तुझं काय म्हणणं आहे? तुझ्यासारख्या एवढ्या कमी वयाच्या मुलीने याच्यात सहभाग नोंदवला, तुझी काय प्रतिक्रिया? छान वाटतं, पण घ्यायला पाहिजे त्यांना बी. छान पोरी, छान हे करायला पाहिजे त्यांनी, लाठी काठी. मला छान वाटतं की त्यांनी दौड मशालला भाग घ्यायला खूप छान वाटतं. आपल्यासोबत त्यांचे पालक देखील आहेत. ताई, काय सांगाल? तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या मुली ज्या आहेत, आता ह्या गोष्टी ज्या असतात, धाडसी गोष्टी असतात, याच्यात फक्त मुलं सहभागी असतात, तर आपण पाहिलं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील मुली याच्यात सहभागी होते. एक अतिशय चांगला अभिमानाचा क्षण आहे. नेमकं काय म्हणणं आहे? माझी मुलगी रेवा शशांक आव्हाड ही या दौडमध्ये सहभागी होती. मला सुरुवातीला खूप भीती होती की एवढ्या तिकोना किल्ल्यावर मुली चढून जाणार आणि दौड करणार, त्यात मशाल असणार सोबत. तर प्रफुल्ल सरांनी एक मार्गदर्शक म्हणून छान आम्हाला सपोर्ट केला आणि खरंच म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे की प्रफुल्ल सर आणि शेलार सर आपल्या इथे जिजाऊंच्या लेकी घडवत आहेत आणि ही आमच्यासाठी एक पालक म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. सावित्रीच्या तर लेकी शिक्षक लोक घडवतच असतात, पण जिजाऊंच्या लेकींची आत्ताच्या काळात कलियुगात गरज आहे आणि ज्यामुळे आपल्या मुली खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आम्हाला पालक म्हणून वाटतंय. तर तुम्ही देखील असे मुलींना कराटेचे क्लासेस जॉईन करा आणि त्यांना आत्मनिर्भर तर बनवाच, पण सबळपणे एखाद्या गोष्टीला प्रतिकार करण्याची त्यांच्या शक्ती तयार करा आणि मला पालक म्हणून खूपच अभिमान वाटतोय. धन्यवाद. ताई, तुमच्या देखील मुली याच्यात सहभागी होते. चांगली गोष्ट आहे की व्यायामशाळेमध्ये जे आहे कराटे असेल, मल्लखांब, लाठीकाठी, त्याच्या व्यतिरिक्त जे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटीज होत राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने जे आहे मानवंदना देण्यात आली आहे. तुमच्या मुली सहभागी होत्या. एका रात्रीत जे आहे रात्रीच्या वेळेस जे आहे 45 किलोमीटरचा प्रवास त्यांनी मशाल दौडचा केलेला आहे. काय सांगाल? हो, माझी मुलगी देवश्री याच्यामध्ये सहभागी होती. हा खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेल. हा प्रत्येक मुलींनी
मी तर म्हणते या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. पालक म्हणून, एक आई म्हणून माझ्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि याच्यात अगदी महत्त्वाचं मला कौतुक करायचं आहे म्हणजे गुरुविण कोण दाखविलं वाट. सरांनी हा उपक्रम मुलींपुढे मांडला, सरांनी मुलींकडून करून घेतला. या पाठीमागे सरांचे अतोनात प्रयत्न आहेत. सरांनी खूप जास्त प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटाच्या मुली आहेत. प्रत्येक मुलगी शाळा करून अभ्यास करून हे करते. तिच्या शाळेची वेळ, तिची कपॅसिटी किती आहे, तिने कसा आहार घेतला पाहिजे, तिने किती विश्रांती घेतली पाहिजे, याच्या प्रत्येक वेळी सूचना सर आम्हाला देत होते. आम्हाला त्यांचं पालन करायला सांगत होते. मुली कधी कधी दमत होत्या, थकत होत्या, पण त्यांना प्रोत्साहन देऊन तुम्हाला हे कसं पूर्ण करायचंय आणि आम्हाला सांगत होते की हे तुमच्या मुलींनी पूर्ण करणं किती छान, ते हे जेव्हा पूर्णत्वास जाईल त्यावेळेला तुम्ही काय आनंद घेणार आहात याची ते थोडी थोडी आम्हाला कल्पना देत होते. अतिशय छान वाटते. आज मला खूप आनंद होत आहे. आणि या अशा गोष्टी तर आत्ता सध्या आपल्याला माहिती आहे, मीडिया हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे चांगल्या गोष्टी समाजामध्ये पेरायचं. आणि तुम्ही हे कास्टिंग करता हे आम्हाला खूप छान वाटतंय. याच्यामुळे अतिशय चांगली गोष्ट समाजामध्ये जाणार आहे, ज्याचा पिढ्यानपिढ्यांना फायदा होणार आहे. हे ज्या वेळेला लहान मुलं, काही त्याच्याही वरच्या वयोगटातली माणसं ज्या वेळेला हे ऐकणार आहेत, ज्या वेळेला हे बघणार आहेत, एखाद्या नृत्याची आपल्याला कॉपी करायची, एखाद्या गाण्याची कॉपी करायची, त्यापेक्षा या उपक्रमाची आपल्याला कॉपी करायची, हे कुठेतरी त्यांच्यावरती रुजणार आहे. हे बघून त्यांना वाटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला रयतेचा राजा, आपले शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकलो, हीच आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की या स्पोर्ट्स क्लबच्या ज्या विद्यार्थिनी आहेत, विश्वास बसणार आहे की 7 ते 14 वयोगटातील ह्या मुली आहेत, ज्यांनी एका रात्रीत जे आहे तिकोना गडापासून ते थेट पिंपरी चिंचवड शहरातील भक्तिशक्ती चौकापर्यंत जे आहे रात्रीच्या वेळेस मशाल दौड केलेली आहे, ज्याची नोंद जी आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे, ज्याची दखल खासदार सुप्रिया सुळे असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल यांनी देखील घेत त्यांचं कौतुक केलेलं आहे. कॅमेरामॅन मानुदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.